एप्रिल 24 आज तारीख आहे. जंगलामध्ये करवंद पिकली आहे की नाही पाहण्यासाठी आपण आलो आहोत. हां, मस्त. अजून जरी ढगाळ वातावरण झाल्यानंतर पाऊस पडल्यानंतर करवंदाची चव जाते, परंतु हे करवंद खाल्ल्यानंतर खूप आंबट आणि गोड आहे. प्रत्येक जाळ वेगळे पहा. ही जाळ किडे करवंद. जशी प्रत्येक जाळीमध्ये जी करवंद असते त्याची टेस्ट वेगळी असते. ही जरा मोठं आहे आणि हे छोटं. हे प्रत्येकाची टेस्ट वेगळी आहे. जेवढं बारीक करवंद त्याची गोड चव लागते आणि जसे की मोठे करवंदे आत जाळीत असल्यामुळं त्यामध्ये घाणेरी आहे बघा. अशा प्रकारची घाणेरी वाळलेले गिलिरिसिया गिरीपुष्प म्हणतो या झाडाला आपण. आणि त्याच्या आत करवंद आहेत बघा. ते काढणंसुद्धा खूप अवघड आहे. हे पहा, हे करवंद जरा सुकलेलं आहे, जरा तो कीड लागलेली दिसते मला. त्यामध्ये हे हे करवंद पाक दिसते, चीक बाहेर आलेला आहे. याची चव सुंदर लागते. संध्याकाळचे 6 वाजलेत. या जंगलामध्ये बिबट्या, रानडुकरं असे प्राणी आहेत. मोर आहेत, लांडोर आहे. ही बघा, ही करवंद जशी काटे असतात तीक्ष्ण, तशी करवंदे सुंदर आहेत बघा. हे एका टोकाला आलेले पहा. किंवा मोरांचा आवाज येतोय. ह्याला आमच्या भाषेमध्ये वारूळ म्हणतात. हे मुंग्यांनी केलेलं आहे. काही लोक म्हणतात की यामध्ये साप असतात, परंतु नाही. ह्याची माती खूप सुंदर असते, बारीक अशी मुंग्यांनी केलेली. आणि वारूळच्या शेजारीच हे बघा करवंदीचा रोप आहे. जंगलामध्ये ही करवंद किंवा अनेक वृक्ष आहेत. फक्त पावसामध्ये पाणी त्यांना मिळतं. कोणतेही खत नाही, कोणते पेस्टिसाईड नाही. खरं एक निसर्गात एक आविष्कार म्हणावा लागेल. की बघा कच्ची करवंद आहेत.